विकसित भारताच्या दिशेने पालघरची दमदार वाटचाल. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचे प्रतिपादन. डहाणूत फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण. आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासावर भर. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या घटकाला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय विकसित भारत ही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी डहाणू येथे केले. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असून त्याशिवाय देशाच्या प्रगतीचे स्वप्न अपूर्ण राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी राजभवनाचे दरवाजे सदैव खुले राहतील आणि पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविक करत ट्रस्टच्या विविध आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवेमुळे अनेकांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी आपल्या मनोगतात प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागांचा विकास कसा साधता येतो, यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आपल्या भाषणात पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती मांडली. त्यांनी सांगितले की जिल्ह्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा बळकट करण्याचे काम सुरू आहे. राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवांना नवी दिशा मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवा या उपक्रमांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना तातडीची वैद्यकीय मदत सहज उपलब्ध होणार आहे. एकूणच राज्यपालांच्या या दौऱ्यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून विकसित भारत या स्वप्नपूर्तीत पालघरची भूमिका अधिक ठळकपणे समोर येत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. अक्षय तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. मार्च 2026 मध्ये राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिष्णुदेव वर्मा यांचा हा पहिलाच पालघर दौरा असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाला भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात सर्वे भवन्तु निरामयः या मंत्राने करत राज्यपालांनी आरोग्य सेवांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्या मर्यादित न राहता त्या दुर्गम आणि आदिवासी भागांतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने येथे आरोग्य, रोजगार आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यपालांनी पुढे सांगितले की पालघर जिल्ह्यात आदर्श गाव संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू आहे. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या विचारसरणीचा उल्लेख करत राज्यपालांनी अंत्योदय या तत्वावर भर दिला. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचविणे हेच खरे प्रशासनाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. वनबंधू ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने, रुग्णवाहिका सेवा आणि डॉक्टरांची उपलब्धता निर्माण करणे ही अत्यंत महत्त्वाची व समाजोपयोगी कामगिरी आहे. अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचतात. समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले.
चांगले अभियंते, तंत्रज्ञ किंवा सनदी अधिकारी होणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे समाजासाठी कार्य करणारा संवेदनशील नागरिक बनणे, असेही त्यांनी नमूद केले. पीडितांची सेवा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वर्गसुख अनुभवणे, असे त्यांनी सांगितले.